नवी मुंबईतील करावे गाव इथे कैलासवासी श्रीमती सीताबाई रामचंद्र म्हात्रे यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या नाती डॉक्टर विभूषा भगत पाटील यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. आपल्या आजीच्या संस्कारातून आरोग्य सेवेचा वसा घेऊन डॉक्टर विभूषा भगत पाटील यांनी मेडिस्किन ट्रीट क्लिनिकच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचं आयोजन करून समाजासाठी काहीतरी देण्याची भावना जपली आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्हावा ही शिकवण त्यांना त्यांच्या आजीकडून मिळाली आणि त्याच प्रेरणेतून त्यांनी हे शिबिर आयोजित केलंय. या शिबिरात नागरिकांसाठी BMI, रक्तदाब, शुगर आणि त्वचा रोगांची तपासणी ठेवण्यात आली होती, ज्याचा नागरिकांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतलाय. या सेवा कार्यामध्ये अनेक तज्ज्ञांनी आपले मोलाचे योगदान दिलंय. त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर आदित्य पाटील, नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर वैभवी चुरी यांनी आपली सेवा दिली आहे, तर बी फार्मसी असलेल्या श्रुती भगत यांनी औषध वाटपात सहकार्य केलंय. हे सर्वजण केवळ व्यावसायिक कर्तव्य म्हणून नव्हे तर माणुसकीच्या नात्याने एकत्र आले आणि त्यांनी हे सेवा कार्य यशस्वी केलंय. तर या शिबिराच्या नियोजनात महत्वाची भूमिका बजावणारे कैलासवासी श्रीमती सीताबाई म्हात्रे यांचे नातू रंजन भगत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. ते म्हणाले, आजीच्या शिकवणीप्रमाणे समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं. या भावनेतून हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलंय. आपण इथं एकत्रित आहोत आपल्या प्रिय आजी सीताबाई रामचंद्र म्हात्रे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त. तर याच विशेष प्रसंगी आपल्या बहीण डॉक्टर विभूषा विश्वनाथ भगत विवाहानंतर विभूषा आदित्य पाटील त्यांच्यातर्फे मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आलं आहे. मेडिस्किन ट्रीट क्लिनिक तर्फे वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले आहे. त्या केवळ नवी मुंबईतच नाही तर पूर्ण जिल्ह्यात पहिला MD मेडिसिन डॉक्टर आहेत. तसेच त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर आदित्य पाटील आणि MS नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर वैभवी चुरी तेही त्यांचंही या आयोजित कार्यक्रमासाठी योगदान व वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. त्यानंतर माझी दुसरी बहीण श्रीमती श्रुती विश्वनाथ भगत जिने बी फार्मसी व त्यानंतर त्याच विषयात PGDM केला आहे. त्या डॉक्टरांसोबत रुग्णांना त्यांच्या प्रिस्क्रिप्शन अनुसार औषधांचे वितरण करण्यास मदत करत आहेत. आईसाठी काहीतरी खास करण्याची कल्पना तिनेच दिली, कारण तीच आईच्या मनात सर्वात खास स्थान घेऊन बसलेली. डॉक्टर ताईने याआधी वाशी, सानपाडा येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन, जागतिक आरोग्य दिन अशा प्रसंगी वैद्यकीय शिबिरांचे प्रस्ताव दिले होते. तिच्या वैद्यकीय प्रवासात तिने महाराष्ट्रभर अशा अनेक शिबिरात भाग घेतले आहे. पण आज आपल्या आजींचे नावाने हा सामाजिक कार्य करण्याची तिला संधी मिळाली आहे. ही आमच्यासाठी अभिमानाचे क्षण आहे. मी रंजन विश्वनाथ भगत आज इथे उभा आहे ते माझ्या आई वडील जयवंती विश्वनाथ सीताराम भगत यांच्या निशब्द त्यागामुळे. मी रिझ्यू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून BTechची डिग्री घेतली. त्यानंतर निकमार विद्यापीठ पुणे त्यातून मी ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटची डिग्री घेतली. सध्या मी टॉरेंट लिमिटेडमध्ये कार्यरत आहे. तर टॉरेंट ग्रुपच्या पहिल्याच दिवशी जेव्हा मी UN मेहता टॉरेंट ग्रुपचे संस्थापक त्यांची कहाणी ऐकली तर मला सर्वात अगोदर आपले बाबा रामचंद्र म्हात्रे त्यांची आठवण आली, कारण ते सुद्धा सँडोज कंपनीत कामाला होते. तर माझा युवकांना हाच संदेश आहे का आपण शिक्षणाची महत्त्व घेतली पाहिजे, त्यातून आपण घडलो पाहिजे. तसंच संजय रामचंद्र म्हात्रे, भानुदास रामचंद्र म्हात्रे आणि हरिश्चंद्र रामचंद्र म्हात्रे यांच्या वतीने कैलासवासी श्रीमती सीताबाई रामचंद्र म्हात्रे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भजनाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता. आरोग्य सेवा आणि अध्यात्माचा असा दुर्मिळ संगम या शिबिरात अनुभवायला मिळालाय. एका आजीच्या प्रेरणेने सुरू झालेलं हे सेवा कार्य अनेकांपर्यंत पोहोचलंय. अशा सामाजिक उपक्रमांमुळे माणुसकी आणि संस्कारांचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.